शिर्के यांचे वंशज असलेले भूषण शिर्के यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितली असल्याचा दावा भूषण शिर्के यांनी केलाय. आदरणीय भूषणजी, पहिलं तर खूप सॉरी, पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो. हे चुकीचं लिहिलं गेलं, चुकीचं रंगवलं गेलं आणि विशेषतः नाटकं सिनेमात नाही आलं ना म्हणजे ते काड्या कोपऱ्यात पोचतो. ते गैरसमज पसरवायला फार सोयीचं आहे ना. म्हणून नाटकं सिनेमावरती आपण भरोसा ठेवणे. मूळ कागदपत्र काय आहे